यवतमाळमध्ये काँग्रेसच्या वतीनं आत्मसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे। दाभाडी ते आर्णी दरम्यान आत्मसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वामध्ये यात्रा निघणार आहे। या यात्रेमध्ये शेतकऱ्यांसह आमदार खासदार सहभागी होणार आहे। या संदर्भात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समस्या दूर व्हाव्या यासाठी काँग्रेस न्यायाचं देहात आत्मसन्मान यात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब आपल्यासोबत आहे। साहेब, एकंदर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी अनेक आहे। त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी जे आहे तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाव्यासाठी तुम्ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे, काय सांगणार या संदर्भात? 2014 साली चाय पे चर्चा करण्याकरता नरेंद्र मोदी नावाचा एक माणूस या ठिकाणी आला होता। तेव्हा ते देशाचे पंतप्रधान नव्हते आणि या ठिकाणी येऊन त्यांनी जनतेला वचनं दिली की आम्हाला सत्ताधारी अबकी बार मोदी सरकारला येऊ द्या आणि आम्ही सत्तेवर आल्यानंतर स्वामीनाथन आयोगाची आम्ही अंमलबजावणी करू, सोबतच जेवढा लागत मूल्य आहे त्यापेक्षा 1.5 पटीनं हा शेतमालाला भाव देऊ आणि वगैरे वगैरे त्यांनी या ठिकाणी ते वल्गणा करून गेले। आता त्यांनी तशा प्रकारचं वचन देऊन 11 वर्षापेक्षा मोठा काळ हा आता लोटलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।